2016 साली हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणात विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू अप्पाराव, सिकंदराबादचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, विधान परिषदेचे आमदार रामचंद्र राव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांचं नाव या प्रकरणाशी जोडण्यात आलं होतं. यानंतर देशभरातील विद्यार्थी संघटनांनी रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी जस्टिस फॉर रोहित नावाची कॅम्पेन चालवली. राहुल गांधींपासून ते सीताराम येचुरी यांच्यापर्यंत विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी तेव्हा रोहित वेमुला यांच्या परिवाराला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं होतं. गेली 8 वर्ष फक्त रोहितच्या जन्मदिनी किंवा स्मृतिदिनी हे प्रकरण चर्चेत यायचं. मात्र आता 8 वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी 21 मार्च 2024ला या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट किंवा अंतिम अहवाल सादर केलाय, जो 3 मे रोजी सार्वजनिक करण्यात आला किंवा सार्वजनिक झाला. त्यानंतर या रिपोर्टवरून पुन्हा एकदा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय. रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी जी जॉईंट ॲक्शन कमिटी स्थापन करण्यात आली होती त्यांनी आणि रोहितच्या परिवारानं देखील या रिपोर्टवर आक्षेप घेतलेत. पण पोलिसांनी सादर केलेल्या या रिपोर्टमध्ये नक्की आहे तरी काय? रोहितच्या परिवारानं नक्की कशावर आक्षेप घेतलाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. रिपोर्टमध्ये नक्की काय म्हटलं होतं हे समजून घेण्याआधी रोहित वेमुला यांनी स्वतःचं जीवन का संपवलं होतं याबद्दल समजून घेऊयात. हैदराबाद विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेत असलेल्या रोहित वेमुला यांनी 17 जानेवारी 2016ला विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये स्वतःचं जीवन संपवलं. द हिंदूच्या 20 जानेवारी 2016च्या बातमीनुसार रोहित हा विद्यापीठात असताना विविध आंदोलनांशी सक्रियपणे जोडलेला होता. आंबेडकरी राजकारण, गोमांसबंदीचा निषेध, भारतीय फौजदारी न्याय व्यवस्थेतील फाशीची शिक्षा रद्द करणं, ऑगस्ट-सप्टेंबर 2013मध्ये मुझफ्फरनगरमधील जातीय हिंसाचार ज्यामध्ये अनेकांचा बळी गेला होता, या विरोधातील आंदोलनात तो सक्रिय होता. 2015मध्ये एबीव्हीपी संघटनेनं रोहित आणि इतर 4 विद्यार्थ्यांच्या विरोधात जातीयवादी, अतिरेकी आणि देशविरोधी असल्याचे आरोप करून त्यांना विद्यापीठातून निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनानं कारवाई करून रोहितसह इतर विद्यार्थ्यांना निलंबित केलं होतं. त्यानंतर त्यांना मिळणारं मंथली स्टायपंड देखील थांबवण्यात आलं. या सगळ्या घडामोडीनंतर 17 जानेवारी 2016ला रोहितनं स्वतःचं जीवन संपवलं. रोहितने विद्यापीठ प्रशासनाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवल्याचा आरोप करून विविध विद्यार्थी संघटनांनी रोहितला न्याय मिळावा यासाठी आंदोलन उभं केलं. त्यानंतर या प्रकरणात विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू अप्पाराव, सिकंदराबादचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, विधान परिषदेचे आमदार रामचंद्र राव, एबीव्हीपी विद्यार्थी संघटनेशी संबंधित काही विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. रोहितनं स्वतःचं जीवन संपवण्याला दलित विरोधी अत्याचाराशी जोडून देशभरात मोठं आंदोलन उभं राहिलं. काँग्रेस पक्षानं या आंदोलनाला पाठिंबा दिला. राहुल गांधी यांनी स्वतः हैदराबाद विद्यापीठाला भेट दिली होती. त्यानंतर ओबीसी आणि सीताराम येचुरी यासारख्या नेत्यांनी देखील रोहितच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचा शिक्षणाचा अधिकार आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी रोहित वेमुला कायदा नावाचा कायदा लागू केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. केंद्र सरकारनं या प्रकरणाची दखल घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार रूपनवाल यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली होती. ऑगस्ट 2017मध्ये समितीचा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला होता. 16 ऑगस्ट 2017च्या एबीपी माझाच्या बातमीनुसार या रिपोर्टमध्ये रोहित वेमुला दलित नव्हता. तसंच विद्यापीठानं केलेल्या कारवाईमुळे त्यानं स्वतःचं जीवन संपवलेलं नाही असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला होता. रोहित अनेक समस्यांनी ग्रस्त होता. नैराश्यपोटी त्यानं स्वतःचं जीवन संपवलं असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली होती. समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर पुन्हा एकदा उग्र आंदोलन करण्यात आलं होतं. अशोक रूपनवाल यांचे पुतळे देखील जाळण्यात आले. त्यानंतर या संदर्भात कोणताही अहवाल पुढे आला नव्हता. मात्र आता या संदर्भात क्लोजर रिपोर्ट उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आलाय. द वायरनं दिलेल्या बातमीनुसार तेलंगणा पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की रोहित अनुसूचित जाती प्रवर्गातील नाहीये. त्याची खरी जातीची ओळख बाहेर पडेल या भीतीनं त्यानं स्वतःचं जीवन संपवलं. रोहितच्या परिवारानं जातीचा पुरावा नसताना बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. रोहितच्या आईनं त्याला हे प्रमाणपत्र मिळवून दिलं होतं आणि याबाबत माहिती बाहेर येईल अशी भीती त्याला सातत्यानं वाटत होती. याशिवाय रोहित अनेक समस्यांनी ग्रस्त होता, ज्यामुळे त्यानं स्वतःचं जीवन संपवलेलं असू शकतं. आम्ही अनेक प्रयत्न करून देखील आरोपीच्या कृतीमुळे रोहितनं स्वतःचं जीवन संपवलं असा सांगणारा कोणताही पुरावा सापडलेला नाहीये असं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय यांच्यासह सर्वांना निर्दोष सोडण्यात येत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. हा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर रोहितचा परिवार आणि इतरांनी यावर टीका केली आहे.
पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला याच्या मृत्यूनंतर 2016 मध्ये आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या संयुक्त कृती समितीनं 3 मे रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलंय, ज्यामध्ये क्लोजर रिपोर्टमध्ये काही गोष्टी वगळण्यात आल्याचं आणि काही गोष्टींचे चुकीचे अर्थ लावण्यात आल्याचं म्हटलंय. या निवेदनात असं म्हटलंय की हा अहवाल केवळ गुंटूर जिल्हाधिकाऱ्यांनी 10 फेब्रुवारी 2017 रोजी जारी केलेल्या जातीच्या अहवालावर अवलंबून आहे, ज्यामुळे रोहित एससी प्रवर्गातील नसून ओबीसी प्रवर्गामधून येतो असा निकाल गुंटूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र रोहितच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं, ज्याकडे या क्लोजर रिपोर्टमध्ये दुर्लक्ष करण्यात आल्याचं या समितीनं म्हटलंय. आपल्या जातीबद्दल बोलताना रोहितच्या आईनं या आधी देखील अनेक खुलासे केलेले आहेत. द न्यूज मिनिट या मीडिया प्लॅटफॉर्मच्या बातमीनुसार रोहितची आई राधिका वेमुला यांनी या आधीच सांगितलं होतं की त्या एससी माला जातीतून येतात. बालपणापासून वडेरा ओबीसी कुटुंबानं घरगुती कामगार म्हणून त्यांचं पालनपोषण केलेलं आहे. रोहितचे वडील मणिकुमार हे देखील वडेरा समाजाचे होते. त्यांनी राधिका आणि त्यांच्या मुलांना तिची दलित ओळख समजल्यानंतर सोडून दिलं होतं, असं त्यांनी माध्यमांना सांगितलंय. पण तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती विचारात घेतली नाही. त्याच्या या दाव्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी चौकशी करताना त्यांना विचारलं होतं की त्यांची जात निश्चित करण्यासाठी त्या DNA चाचणी घेण्यास इच्छुक आहेत का. तेव्हा त्या गप्प राहिल्या असं अहवालात म्हटलंय. रिपोर्टमधील या माहितीनंतर तेलंगणा सरकार आणि पोलिसांवर या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी दबाव वाढलाय. त्यानुसार 4 मेला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रोहितची आई राधिका वेमुल्ला आणि भाऊ राजा वेमुल्ला आणि संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुन्हा नव्यानं तपास करण्याचे आश्वासन दिलंय. पण या रिपोर्टमुळे राजकारण मात्र चांगलंच तापलंय. ऐन निवडणुकीच्या काळात रिपोर्ट आल्यामुळे अनेकांनी याच्या वेळेवर देखील शंका उपस्थित केली आहे. तेलंगणात लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत, ज्यासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. 17 पैकी 3 जागा या एससी राखीव आहेत. या जागांवर आणि लोकसभेच्या इतर जागांवर देखील या प्रकरणाचा परिणाम जाणवू शकतो. हे ओळखूनच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पुन्हा एकदा तपासाचे आदेश दिलेत. महाराष्ट्रात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे. रोहित वेमुला हा दलित नव्हता असा निष्कर्ष काँग्रेस सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काढलाय असं ट्विट त्यांनी केलंय. आपल्या या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी क्लोजर रिपोर्टमध्ये असलेल्या आणि आपण वर उल्लेख केलेल्या गोष्टींचा संदर्भ दिलाय. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी आणि रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा फोटो ट्विट करून ये दलित आदिवासी मुस्लिम का इश्क विश्क सब दिखावा है, उनको बस हमारे वोट चाहिए और कुछ नहीं, अब बताइए ये बीजेपी आरएसएस से कैसे अलग है असा प्रश्न केलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील यावरून राजकारण चांगलंच तापणार आहे असंच दिसतंय. बाकी तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया काय त्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.